सरळ जात राहा. एक मिनिट, जरा जरा गाडी रिव्हर्सला घ्या. अश्विनी, मी फोन करून विचारू का? नको नको, तिथे फोनची रिंग वाजली ना तर मा परत एक्साइट होईल. मला ते व्हायला नकोय. नमिता आली की दादा करेल फोन. ठीक आहे. ये अगं ये, घाबरतेस काय? ये, हेही घर तुझं आहे. नीता, हे सगळं काय चाललंय? तू होतीस कुठे इतका वेळ? अरे ही आता रस्त्यात भेटली मला. हिला बिचारीला राहायला घर नाहीये, म्हणून मी तिला इथे आणलंय राहायला. काय? हो, राहू देत ना तिला इथे. अगं, मी हिच्याबद्दल बोलत नाहीये. हे बघ, आता माझ्याकरता महत्वाचं नाहीये. मला सांग, तू कुठे गेली होतीस? शुभंकर, मी आतापर्यंत कुठे होते हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. आता आशू इथे राहणार आहे हे महत्वाचं आहे. मा हीच अश्विनी, अश्विनी देवधर. अच्छा, ही इथे राहणार आहे का? हो. ती सुखरूप परत आली आहे. थँक गॉड. माझा जीव जायची वेळ आली होती इथे काळजीने. मला माहिती होतं, म्हणून लगेचच फोन केला मी तुला. बरं केलंस. पण गेली होती कुठे ती? ते आता विचारून उपयोगाचं नाहीये मीरा. पण आनंदाची गोष्ट म्हणजे ती अश्विनीला बरोबर घेऊन आली आहे. अश्विनीला म्हणजे काय? मला नाही कळलं. अगं, अश्विनीच्या राहण्याचा काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे आता अश्विनी इथेच राहणार आहे आमच्या बरोबर. हो का? मा, अश्विनीच्या बाबतीत देव पूर्णपणे नमिताच्या बाजूचा आहे असं दिसतंय. मलाही अगदी तसंच वाटतंय. त्या अश्विनीला तू घरी का घेऊन आलीस? तिची व्यवस्था आपण दुसरीकडे कुठेतरी करू ना. आतापासून ती अशी 24 तास डोळ्यासमोर कशा करता मी का? अरे उलट ती तिच्या प्रत्येक क्षणापासून आपल्या बरोबर असेल ना, सतत आपल्या डोळ्यासमोर असेल असा का नाही विचार करत तू? शुभंकर, फुल जसं आपल्या नकळत उमलतं ना, ते आपल्याला कळत नाही, पण ते जाणवल्याशिवाय सुद्धा राहत नाही. हो की नाही? आपली आशू इतक्या निर्मळ मनाची मुलगी आहे की एखादा जरी खडा पडला ना तिच्या मनावर, तरी त्याचे तरंग तिच्या डोळ्यात दिसत राहतात. आणि त्या दिवशी तिचे डोळे मला अथांग दुःखाने भरलेले दिसले. मेडिकल प्रोसिजर पूर्ण झालंय, आता फायनल इन्सेमिनेशन ना? हो. आता मीरा कधी ते सांगते ते बघायचं. खूप इमोशनल होऊन तुझे लाड करत होती. मला म्हणाली, मला जे सांगायचंय ते मी फक्त किटीलाच सांगेन.